हमारे बीच हैं लेजेंडरी यशपाल माली हैं, राकेश पाटिल वन ऑफ द जेंटलमैन ऑफ कालेर वियान इंटरप्राइजेस के, और सबसे युवा बिजनेसमैन विराज चोरगे साहब, बालाजी एकर्स एंड बालाजी ग्लोबस पार्क के ओनर मनोज पाटिल, मुकेश पाटिल, सभी का स्वागत। बैक टू क्रिकेट। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए अनिकेत मत्ते, बहुत ही तेज गेंदबाज है, सामना करेंगे दीपेश माली। मत्ते चले, ऑफ स्टंप के बहुत बार कर बैठे हैं गेंद को, लेकिन कोई शॉट ऑफर नहीं किया। मेरे ख्याल से चंदू सर विकेटों के पीछे जाकर गेंद ज्यादा कटी। नक्कीच, परंतु ज्याचा महत्त्वाचा उल्लेख करायला पाहिजे ते म्हणजे खेळपट्टीवरचं पाणी। अनिकेतने हाही बॉल जर पाहिलं तर पाण्यातच आपटला आणि अगदी वेगात यष्टिरक्षकांकडे गेला। मते ओ थोड़ा सा लेग स्टंप के बाहर वाइट, खाता खुला यहाँ पे बालाजी एकर्स का। एक रन बिना किसी विकेट के। 4 ओवर में क्या सोच रहना चाहिए चंदू सर? 50 धावा, 50 तरी होणं गरजेचं आहे। 50-55 धावांचं लक्ष्य इकडे चांगलं होऊ शकतं आणि इकडे वेगावर भर देण्याबरोबर टप्प्यावर देखील भर द्यावा लागेल। ओहो, इकडे जर पाहिलं तर वेगात बॉल येताना पाहायला मिळतो आहे आणि तिकडे यष्टिरक्षकांना देखील बीट करताना पाहायला मिळत आहेत आणि अनिकेत मतेच्या वेगाची सुद्धा आज चर्चा आहे। बिल्कुल, आज तेज गेंदबाजों ने जबरदस्त गेंदबाजी की है। अनिकेत मते की एक खासियत है कि इनकी गेंदें नो बॉल की तरह नहीं जाती, बिल्कुल बल्लेबाज के चेस्ट को नापती हुई जाती। अनिकेत मते सामना करेंगे सुहास पवार। रबर क्रिकेट में अगर किसी खिलाड़ी ने सबसे ज़्यादा गोल्डन 6 लगाए तो नाम है सुहास पवार। सुहास पवार का वैसे भी भिवंडी तालुका में क्रिकेट हमेशा निकलता है। पिछला जो भिवंडी प्रीमियर लीग हुआ था उसमें भी कमाल का परफॉर्मेंस रहा था सुहास पवार का। जिग्नेश पटेल भले से मैन ऑफ द सीरीज थे, लेकिन बहुत करीब थे सुहास। मते मुड़ते हुए सामना करेंगे सुहास। सुहास, आपको स्ट्राइक लेना है प्लीज। अनिकेत मते, डेड बॉल का इशारा अंपायर का। मेरे साथ मुंबई भूषण, जुन्नर भूषण और टेनिस जीवन गौरव अवार्ड वाले चंदू शेट्टी जी हैं। इस मरतबा लॉन्ग वे शफल करके खेलना चाह रहे थे, विकेटों के ऊपर से गेंद गई डॉट गेंद। 4 ओवर के मुकाबले में अगर गेंदबाज विकेट नहीं भी लेता है, डॉट गेंद करता है तो वो विकेट से कम नहीं रहती। अनिकेत मते, सुहास को पटकी भी गेंद थी, ज्यादा ऊंचा बाउंसर था, वाइड घोषित के अंपायर ने। दीपेश माली ने रन चुरा दिया। 1+1 1 फॉर दी ओवर का भी इशारा आता हुआ मते के लिए। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पे पहुंचा। इकडे प्रत्येक धाव महत्त्वाची असेल सिद्दीक बाबे सर, कारण 4 ओव्हरची मॅच आहे। षटक जरी एक कमी झालं असेल तरी देखील आव्हान मोठं ठेवावं लागेल, कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, रबरचा बॉल पाहता, सिमेंटची खेळपट्टी पाहता एक चांगलं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल। खींच के मारा है, बुल है, पीछे खिलाड़ी हैं, बढ़िया रनिंग कैच और आउट हो गए दीपेश माली। तो सर, आपको लगता नहीं कि इन फ्रंट ऑफ मिड विकेट इस शॉट को खेला था, पूरी तरह घूम नहीं पाए थे? जब आप पुल मारते हैं तो काऊ कॉर्नर का पुल मुश्किल से क्लियर होता है। नाही, कधी कधी असं होतं सर, रबर बॉल ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की ताकदीवर हा बॉल मारण्याचा प्रयत्न होतो आणि आपल्याला घरच्या मैदानावर तो थोडासा वेगळा कॉन्फिडन्स असतो, त्यामुळे हा स्ट्रोक खेळला खरा आणि मलाही थोडासा पहिला अंदाज आला की हा बॉल मैदानाच्या बाहेरच जाईल, परंतु तसं नाही होऊ शकलं आणि ते टायमिंग ते नाही करू शकले आणि त्याच्यामुळे दीपेशची ही विकेट खूप महत्त्वाची होती, कारण या मैदानावर दीपेश घरच्या मैदानावर खेळत होते, त्यांची विकेट येणं
गरजेचं होतं. आणि आजच्या दिवसात ज्याची चर्चा झाली, ज्याच्या वेगाची चर्चा झाली, ते नाव म्हणजे अनिकेत मत्ते. आणि त्यांची चर्चा सकाळच्या सत्रात देखील झाली आणि आता दुपारच्या सत्रात सुद्धा होते. विकेट घेतली है श्री गुरुदत्त चौटा इरवा मानकोली का सबसे लंबा सिक्सर ही वही है, मैजिक बॉक्स और गुरुदत्त स्टैंड के बीच में काउ कॉर्नर। तेज तरार गेंद अपर कट करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। नए बैटर करेश मात्रे वाला भादवड। इकडे थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु षटकार चौकार देखील येणं गरजेचं आहे. आणि या स्पर्धेतील आवडलेली गोष्ट म्हणजे खेळपट्टीवर टाकण्यात आलेलं पाणी. पाऊस नसताना पावसाचा फील इकडे आलाच पाहिजे आणि ते वातावरण निर्मिती इकडे आयोजकांनी बरोबर केली आहे. मते इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, फॉलो किया था वहां पर। कमाल की बॉलिंग करे अनिकेत मते। आता या वेळेला ज्या वेळेला पिचिंग झाली त्यावेळेला पावसाचे ते पाणी जे आहे त्या पाण्याचे तुषार सोबोताली थोडेसे उडाले सुद्धा, हे देखील पाहायला मिळालं. बैट्समैन ने मेरे ख्याल से रिव्यू लिया है, बल्लेबाजों ने रिव्यू लिया है। एक बात तो है, फेयर डिलीवरी, तो इसका मतलब है कि पहला ओवर समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद बालाजी एकर्स की बहुत ही धीमी शुरुआत। आणि काय बॉलिंग, म्हणजे बॉलरचं कौतुक का नाही करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. जर तुम्ही या मैदानात रबर बॉलसाठी जर 4 षटका धावांची ओव्हर टाकत असाल तर तुम्ही कौतुकास पात्र आहे. अंबरनाथ एक्सप्रेस म्हणजेच अनिकेत मत्ते यांनी स्वतःच्या नावाची चर्चा करायला लावली. 4 धावा. हालांकि कहा जाता है जो हाजिर वहीं वजीर, लेकिन एक बात है कि जेपी जयेश पाटिल वंडर बॉय ऑफ भिवंडी इस वक्त कांगालिक लेदर क्रिकेट खेल रहे हैं। आज बालाजी एकर्स की कप्तानी नहीं कर रहे हैं। गेंदबाजी में मोर्चे पे लगाया गया है रत्नदीप, पिछले मैच में महंगे साबित हुए थे। केतन मात्रे के दिमाग में हमेशा कुछ ना कुछ चलता रहता है। ऐसे ही कोई कोहिनूर नहीं बनता है, ऐसे ही कोई किंग नहीं बनता है। रत्नदीप बॉल रफ्तार में बीट कर दिया वहां पर सुहास पवार को, साफ बॉल। रेडीच नव्हते की एवढा जबरदस्त यॉर्कर येईल, एवढ्या वेगात बॉल येईल. आणि रत्नदीपने सकाळच्या मॅच प्रमाणे आताही प्रभावित केलाय आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर दांडी गुल करून टाकली आहे आणि दबाव आणखी थोडासा वाढवलाय या ठिकाणी टीम बालाजी एकर्स. परंतु कमबॅक करावं लागेल आणि करू शकते अशी स्ट्रेंथ आहे बालाजी एकर्सची. एग्जैक्टली रत्नदीप ने जब बोल्ड कर दिया सुहास पवार को तो कहीं दीप जले कहीं दिल। दूसरा झटका लगा है यहाँ पर। देखिए रवि लिंगाला एक ऐसे खिलाड़ी हैं जो सिर्फ खुद नहीं खेलते, हालांकि कप्तानी कर रहे हैं, लेकिन मैंने अधिकांश बार देखा है ये खिलाड़ी हमेशा उत्साह भराता है. नक्कीच, म्हणजे आम्ही त्यांना पावसाळी क्रिकेट तर कित्येक वर्ष खेळताना पाहतोय, परंतु यावर्षी ओमसाई बांद्रा या टीमला सुद्धा अग्रमानांकित संघांमध्ये घेऊन येण्याचं काम रवि लिंगाला यांनी केलंय. विजेंद्र पाटिल मिडल ऑर्डर में आए हैं, हालांकि रातों के कातिल हैं, लेकिन आप थोड़े गर्म पानी में आए क्योंकि 4 पे 2 विकेट गिरे हैं बालाजी एकर्स के. ओह, एक और बोल्ड कर दिया वहां पर. मैं आपकी मालूमात के लिए बताता चलूं कि भिवंडी तालुका क्रिकेट में टेनिस में बोल्ड करने के बहुत से गेंदबाज हैं जिन्होंने बोल्ड हैट्रिक किया है. 2 मरतबा सुरेश पारदी है, लेकिन कई नाम है. आप क्या रबड़ में बोल्ड हैट्रिक देखने जा रहे हैं? रत्नदीप म्हणजे ज्या पद्धतीने हे 2 बोल्ड काढलेत ना, आवर्जून शोएब अख्तर, ब्रेटली, डेलस्टेन या गोलंदाजांनी जसं एक वेगळी छाप सोडली होती इंटरनॅशनल क्रिकेटवर, आणि बोल्ड काढत असताना अशा प्रकारची गोलंदाजी या 2 बॉलवर रत्नदीपने केली है. देखिए, सबसे बड़ी बात है रबर बॉल है. रबर बॉल उछलता ज़्यादा है. रबर बॉल में आप देखते हैं कि बोल्ड कम होते हैं बल्लेबाज, और आप 2 गेंदों में 2 बोल्ड करते हैं तो इससे साबित होता है कि उनको कितना कमांड है लेंथ और लाइन पे. आणि वेगाची चर्चा होते. आता अजय पाटील आपल्या बॅटिंगची चर्चा करायला लावेल. हा सुद्धा सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू आहे आणि खूप दर्जेदार क्रिकेट, चांगले अष्टपैलू खेळाडू जरूर आहेत, परंतु इकडे रत्नदीपच्या वेगाचा सामना करायचा आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर समोर आहेत. 2 लगातार बोल्ड आउट केलेत. पाहूया आता काय होईल. समोर अजय. इस मरतबा ऑन ड्राइव किया अजय ने, 1 रन.
हिटमैन ऑफ बड़ोडी 1 रन से खाता खोलते हुए कुल स्कोर आप जाकर 4 से 5 हुआ है। चांगली गोलंदाजी, 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली आहे। चर्चा त्यांच्या वेगाची आहे। करेशने देखील चांगली कामगिरी करावी लागेल। गेल्या वर्षी आठवतंय आम्हाला टिटवाची स्पर्धा, इस मर्तबा गेंद को हवा में खेला है, रवि लिंगाला गेंद के नीचे, कॉलिंग नहीं थी, कॉलिंग नहीं थी। पहले आप में लखनऊ में गाड़ी छूटी, पहले मैं में ये कैच छूटा। अमोल पाटील आणि रवी त्या ठिकाणी होते। दोघांनी प्रयत्न जरूर केला, फटका फसला होता। याचे मार्क्स गोलंदाजाला द्यावेच लागतील। भले कॅच नाही झाली तर करेश मात्र या ठिकाणी फसले जरूर होते, परंतु आता करेशला कमबॅक करावं लागेल। की जीवदान मिळालं याचा फायदा घ्यावा लागेल, कारण महत्त्वाची मॅच आहे। अध्यक्ष चषकाचं हे पहिलं पर्व, परंतु अध्यक्ष चषकाची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे। विना शुल्क आज भारतभरातील खेळाडू दाखल झालेत या क्रीडानगरीमध्ये। एज एंड ड्रॉप, ऐसा लग रहा है कि करेश मात्रे अपने जेब में किस्मत की पूरी लेके आए हैं। 2 गेंदों में 2 जीवनदान। आणि या दोन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी अशी केली आहे, ही परतला किंवा डर्बनला मॅच चालू नाहीये ना, कारण ज्या 2 खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते। यस, तर तशाच पद्धतीची आग ओकणारी गोलंदाजी सिद्दीक बाबे सर दोन्ही बॉलर कडून। बिल्कुल, लेकिन आपको हिम्मत से खेलना होगा, क्योंकि जो डर गया वो घर गया। ओहो, इस मर्तबा चमाट है, 6 रन। वाह, काय स्ट्रोक खेळलाय, आत्मविश्वास देईल सत्ता त्यांना सुद्धा, टीमला सुद्धा, साथी सहकाऱ्यांना सुद्धा। हा षटकार भलेही 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या, शेवटच्या बॉलवर षटकार लगावलाय। 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती आता 13 धावा। 2 षटक अजूनही बाकी आहे। सिद्दीक सर, इकडे कुठेतरी अजूनही एक 20, 25, 30 धावा येणं गरजेचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये। देखिए, पहली सोच बालाजी एकर्स की रहेंगी कि 40 के ऊपर जाया जाए, और महेंद्र मागे का आना बाकी है। एक बात है कि ये चाहे टेनिस क्रिकेट हो, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो, चाहे रबड़ क्रिकेट हो, चाहे बॉक्स क्रिकेट हो, चीज़ें बदलने में ज़्यादा समय नहीं लगता है। 2 ओवर की समाप्ति, रन बने 13। सिल्वर स्टार तारिफ सैयद फैम टीम सिल्वर स्टार भिवंडी के कैप्टन और विक्रांत केने प्रतिष्ठान के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स में आना है। जो कैप्टन नहीं रहेगा उसको पैनलाइज किया जाएगा। परंतु आता या मॅचच्या या पहिल्या 2 ओव्हर झाल्यानंतर धावा बनवाव्या लागतील। 3 विकेट जरी माघारी परतल्या असतील, मैदानात करेश पात्रे आहेत, अजय पाटील आहेत, दोघांची चांगली स्ट्रेंथ आहे आणि विकी माने यांना आमंत्रित केलंय। सर, या वर्षीची तुम्ही जे बॉलर किंवा बॅटर मिळालेत याची लिस्ट काढली तर ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे ती लिस्ट काढली तर 50 पेक्षा जास्त खेळाडू आपल्याला मिळालेत यावर्षी पावसाळ्यात, जे नवीन आले या हंगामात परंतु स्वतःला सिद्ध करून गेले। बिल्कुल, यही हालत भिवंडी तालुका के, जहां 10 से 12 नए खिलाड़ी चमके। विक्की माने पहली गेंद हुक किया अजय ने, 6 रन, हिटमैन का जबरदस्त हिट। यस, भरोडीचा हा स्टार सांगतोय मी आहे मैदानाच्या आतमध्ये, परिस्थिती विपरीत आहे परंतु अजय आहे ना, हेच या ठिकाणी टीमला सांगतोय। हिटमैन ऑफ बड़ोडी का जबरदस्त हिट, पटकी भी गेंद थी। 1 फॉर दी ओवर का इशारा है, लेकिन तुरंत ही रिव्यू लिया है फील्डिंग साइड ने। केतन मात्रे ने रिव्यू लिया है, जबकि 1 फॉर दी ओवर कहाँ गया था। क्या शॉट खेला था अजय पाटिल ने। वैसे भी इस ग्राउंड पे अजय पाटिल के टेनिस क्रिकेट में बहुत अच्छे रिकॉर्ड हैं। दीपेश माली के शो में पॉइनियर के सामने गजब की बल्लेबाजी फाइनल में की थी। यशपाल माली का वो शो था, केंद्रीय राज्य मंत्री चषक। फेयर डिलीवरी है, रिव्यू सक्सेस होता हुआ केतन मात्रे का। विक्की माने सामना करेंगे बैट्समैन अजय पाटिल। फिर से जाएंगे बाहर, खींच के मारा है,
हार्टफुल और पावरफुल। और माने ने भी कहा होगा कि अजय पाटील आपको हम मान गए, हम माने। अजय पाटील या नावाची चर्चा करायला लावली आणि चर्चा तेव्हाच होते ज्यावेळेला तुमची टीम संकटात असते आणि त्यावेळेला तुम्ही कामगिरी करता, हे लक्षात सर्वांच्याच राहतं। पहा 2 षटकात म्हणाव्या तेवढ्या धावसंख्या नव्हत्या, परंतु या 2 बॉलमध्ये मारलेले 2 षटकार चर्चा करायला लावतात अजय पाटील। आणि हा खेळाडूच असा आहे, टीमला आप मॅचमध्ये पुन्हा घेऊन येण्याचं काम मात्र अजय पाटील यांनी या 2 बॉलमध्ये तर केलंय। हिटमैन ऑफ बड़ौडी के जबरदस्त हिट। लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट तीनों के एक्सपर्ट हैं अजय पाटिल। स्कोर उछलता हुआ अब तेजी से बालाजी एकर्स का 25 पे पहुंचा है, क्योंकि बालाजी एकर्स के पास गेंदबाजी का तोपखाना है। विक्की माने, एक और बहुत दूर, क्या ये 9वां है? नहीं, बच गया। तीर निकला कमान से, जा मिला आसमान से। चंद्रयान की यात्रा में तारामंडल में भेज दिया है। और विक्की माने भी मान नहीं रहे। काय फटका खेळलाय। माझ्या मते ज्यांना ज्यांना हा फटका आवडला असेल त्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये। एवढा जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय अजय यांनी। अशा वेळेला ही बॅटिंग होते, पहिल्या 12 बॉलमध्ये 13 रन होते, परंतु मागील 3 बॉलमध्ये 18 रन झालेले आहेत। इकडे आता विकी मानेला कमबॅक करायची वेळ आली आहे, कारण बालाजी एकर्सला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणण्याचं काम मात्र या धडाकेबाज फलंदाजाने केलंय। हे 3 षटकार, मी तर म्हणेल या 3 षटकाराची रील्स बनेल। या 3 षटकार आणि हा तिसरा तर स्पेशल कित्येकांच्या स्टेटसला असेल। बिल्कुल। नीलम नाइक साहब बीसीए के माजी अध्यक्ष हमारे बीच आ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। माने के सामने अजय नहीं मान रहे, वो माने से कह रहे हैं कि आपको भले से किसी ने माना है, लेकिन मैं तो अपना गेम खेलूंगा। बालाजी एकर्स का पलटवार, रन बने 31। थोड़ा चिंता की लकीरें अब केतन मात्रे के चेहरे पे भी। विक्की माने अजय पाटिल के लिए, ओ 9 बॉल घोषित किया है। हालांकि पहली फेयर गेंद थी, आप वाइड दे सकते हैं, 9 बॉल नहीं, क्योंकि पहली गेंद को तीसरे अंपायर ने। अंपायर ये बताइए पिछली गेंद का रिजल्ट क्या है? अच्छा, साइड चेन, 9 बॉल है, फ्री हिट आता हुआ। गरीबी में आटा गीला कर रहे माने को जो 3 सिक्सर लगे ना, कोई भी गेंदबाज रहेगा चकरा जाएगा। इस मर्तबा क्रीज के अंदर आके हुक करना चाहते थे, थोड़ा सा पीछे रखी हुई गेंद थी और हल्की से उंगलियां भी फेरी थी। नक्कीच इकडे कमबॅक म्हणावं लागेल। फ्रीडच्या बॉलवर कमबॅक झालाय आणि एक डॉट बॉल येतोय। डॉट बॉल गोलंदाजाला आत्मविश्वास देतात आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी विकी माने धारण करतील, कारण समोर अजय पाटील नावाचं वादळ घोंगावतंय आणि त्याचा तडाखा प्रतिस्पर्धी संघाला तर आतापर्यंत तरी बसलेला आहे। आणि त्यामुळे विकीचा आलेला हा डॉट बॉल कुठेतरी डोंबिवलीकरांसाठी एक चांगली बाब असणार आहे। लास्ट ऑफिशियल कॉल है सिल्वर स्टार के कैप्टन और विक्रांत केने प्रतिष्ठान के कैप्टन। अजय को निकाल दिया गेंद को, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। ऐसा लग रहा है कि अजय पाटिल बड़ौडी से सेट होकर आए हैं। खूप चांगली कामगिरी या ठिकाणी त्यांच्याकडून होते। षटकारांची मालिका झाली, त्यानंतर आता चौकार येताना पाहायला मिळतोय। धावसंख्या जर पाहिली तर 36 वर पोहोचलेली आहे। हे षटक महागडं ठरतंय आणि या षटकात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर धावा आलेल्या आहेत। सर, ज्याची चर्चा आपण केली होती 50 किंवा 50 पेक्षा प्लस, आणि ज्या पद्धतीने धावसंख्या सुरू आहे की आता तिथपर्यंत पोहोचू शकते कदाचित टीम, परंतु कमबॅक करावं लागेल। इकडे त्विषा 11 रिची जितू निलेश डोंबिवलीला। विक्की माने अजय को अपने सामने पटक दिया, अब जाकर 9 बॉल। देखिए चंदू सर, अटैक भी किस पे किया है? सबसे अच्छे गेंदबाज पे। वो जो कहते हैं मजबूत कड़ी पे आप अटैक करो तो बाकी की कड़ियां खुद ब खुद खुल जाती है, और लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए। यस, पुन्हा एकदा विकी माने। अजय को बॉल,
लेकिन ये फ्री हिट है। वाह, किस्मत का साथ मिलता हुआ। केतन कितने नाराज है देखिए। हालांकि यॉर्कर गेंद थी, बोल्ड कर दिया था, लेकिन फ्री हिट था। हाय रे किस्मत। आणि पहा ज्यांनी बोल्ड काढला ते सुद्धा विसरले होते, जे बोल्ड झाले ते सुद्धा विसरले होते की ही फ्री हिट आहे, आणि नंतर लक्षात आलं की अरे हा फ्री हिट आहे, आणि नंतर धावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। उनके साथ साथ अगर टू बी ऑनेस्ट कहा जाए तो मैं भी भूल गया था। 3 ओवर की समाप्ति, 24 रन आए पिछले ओवर में, कुल मिलाकर 25 आए, कुल मिला के रन बने 38। चंदू सर, डेथ ओवर है, अजय पाटिल की निगाहें जमी है, क्या लगता है क्या सोच रहेंगी उनकी? नक्कीच त्यांचं तर म्हणणं तेच असेल कुठेतरी, आम्हाला आता जर ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे 50च्या पुढे जावं, परंतु इकडे जर पाहिलं तर मुंबईचा पॉल ॲडम्स भिंगरी शेवटच्या षटकामध्ये अमय लाडला आमंत्रित करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे षटक महत्त्वाचं असणार आहे। अमयच्या विरुद्ध कशा प्रकारची बॅटिंग केली जाते हेही खूप महत्त्वाचं आहे, आणि समोर बहरात असणारे अजय जोडीला आहेत करेश, ही जोडी या षटकात किती धावा करणार यावर मॅचचं गणित अवलंबून आहे, आणि त्यातल्या त्यात दोन म्हणजे धावाही करायच्यात आणि अमयलाही खेळायचं आहे, हे सुद्धा आव्हान आहे। अभय लाड आए हैं, जिनको चंदू सर भिंगड़ी गेंदबाज कहते हैं। ओ बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, अच्छा गैदर किया विकेटों के पीछे केतन मात्रे ने। शरीर के करीब कट लगाना बहुत मुश्किल होता है, क्लोज इज बॉडी। आणि सिद्दीक सर याच ॲक्शन मध्ये दोन्ही बाजूला टर्न देखील देत आहेत। इस मर्तबा लॉन्ग वे शफल करके खेलना चाहता, अपने सही का लेग कटर गेंद थी और चकमा खा गए वहां पे अजय। लेग बाय आता हुआ 1 रन से स्कोर 39 पे पहुंचा है। सिद्दीक सर स्लॉग ओव्हर्समध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या ॲक्शनचा बॉलर येतं ना, तेवढं सोपं नसतं, तुम्हाला बॉल करणं, बॉलरची ॲक्शन करण्यामध्ये 1-2 बॉल निघून जातात। एग्जैक्टली, पढ़ने में बहुत मुश्किल रहती है बल्लेबाज को। ओ क्या गेंद की थी, आगे रखा था, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं भाई। फक्त 17 वर्ष वयाचा हा गोलंदाज आहे, वरळी पोलीस वसाहत मुंबईला राहणारा हा युवा खेळाडू, ज्याच्या नावाची चर्चा आहे, ज्याच्या ॲक्शनची चर्चा आहे। 17 नहीं, इनको खतरा कहना चाहिए। वो ये गेंद अंदर की थी, ये गेंद अंदर की थी, और कठिनाइयों में अजय पाटिल। पहा, आपण अजयसाठी टाळ्या वाजवल्या, परंतु या अमय लाडची बॉलिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाहीये, खूप चांगली कामगिरी करतायत। वाकई में लाड ने कमाल की बॉलिंग की। आप देखिए दर्शक काफ़ी बढ़ चुके हैं मैजिक बॉक्स। यशपाल माली पूरी तरह पैक, गुरुदत्त स्टैंड पैक, क्वालिटी बॉलिंग। दिस इज अ अनप्लेबल बॉलिंग इन डेथ ओवर। वैसे भी डेथ ओवर का बहुत प्रेशर रहता है, और डेथ ओवर में इस तरह की गेंदबाजी। दोनों कैप्टन टॉस बॉक्स में आ जाए प्लीज। सिल्वर स्टार के कैप्टन विक्रांत केने प्रतिष्ठान, फिर अच्छी गेंद, फिर घुमाया, 1 रन बना, और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। तो कुल मिलाकर इस ओवर में बहुत जबरदस्त गेंदबाजी अभय लाड भिंगड़ी गेंदबाज की। तो 4 ओवर की समाप्ति पे रन बने 42। 43 की चुनौती, बल्ले से सिर्फ 1 रन आया। चलते हैं आज के हाई वोल्टेज मुकाबले की तरफ। थॉमस डाइस बनाम करण अंबाला, और टॉस बॉक्स जॉय कुमार एंड कंपनी में इस वक्त टॉस होने जा रहा है। करण अंबाला बनाम थॉमस डाइस। हालांकि मैच में 1 से बढ़कर 1 खिलाड़ी हैं। नीलम नाईक साहेब, विनंती असेल आपण या टॉस करण्यासाठी, यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचचा अध्यक्ष चषकातील टॉस या ठिकाणी केला जातोय। चला दोन्ही टीमचे कॅप्टन, सिल्वर स्टार कॅप्टन या, आणि त्याचबरोबरीने विनंती असणार विक्रांत केने प्रतिष्ठान अजित मोहिते सुद्धा आलेले आहेत। यस, नीलम नाईक साहेब कहाँ है करण अंबाला? खाब वे के बैठे हैं, ताबीर कोई ना, सदे हाथ प्यार दी लकीर कोई ना। कॉल
आहे अध्यक्ष चषक आणि जॉयकुमार अँड कंपनी कॉल करायचा आहे. नीलम नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. अजित मोहिते आणि पवन केने आमच्या बरोबरीने जुडले गेलेले आहेत. आणि जॉयकुमार अँड कंपनी हा कॉल या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद नीलम नाईक साहेब. आणि अजित काय म्हणाल, पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्सशी खुश आहात कशा प्रकारे, आणि आता या मॅचमध्ये टॉस जिंकून काय कराल? हो, पहिल्या मॅचमध्ये तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं केलं आहेत प्लेयर लोकांनी, बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग. आता आम्ही फिल्डिंगच करू. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, मॅच इनिंगच्या अगोदर खेळपट्टीवर पाणी टाकलं जात आहे. त्या पाण्याचा फायदा कोणाला होतो? यस, काय म्हणाल? फायदा बघायला गेला तर जास्त करून बॉलरलाच होत आहे, कारण खेळपट्टी एवढी फास्ट आहे ना की बॅट्समन इझिली खेळू शकत नाही. तर याचा नक्कीच एक थोडंसं आव्हान तर आहेच आहे, परंतु आव्हानं किती असेल तर त्याच्यावर मात करावी लागते. हे पावसाळी क्रिकेट आहे, परंतु तुमच्यासारखे असे काही फलंदाज जे पाण्यात सुद्धा बॅटिंग करतात, मग काही फलंदाजांची फलंदाजी पाण्यात खुलते. तर पाहूया या पाण्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. क्रिकेट रसिक हो, ही मॅच देखील आपण काही क्षणात पाहणार आहोत, परंतु आता जाऊयात या रंगतदार मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. सिद्दीक सर काही क्षणातच आमच्याशी जोडले जात आहेत. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अध्यक्ष चषक या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये. सुजित तात्याशेठ पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा. समाजसेवक म्हणून त्यांची खूप मोठी ख्याती आहे. क्रिकेट खेळाडू आहेत, क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत, म्हणून क्रिकेटमध्ये काहीतरी नवीन घेऊन आलेले आहेत. दीपू माळीची आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स मानकोलीची त्यांना लाभलेली साथ, आणि गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगणामध्ये सुरू असणारा हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा. अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू आज माणकोली गावामध्ये आले, ज्या गावाला सुद्धा क्रिकेटची परंपरा आहे. यशपाल माळी स्टँड देखील आम्ही एका बाजूला पाहतोय, आणि यशपाल माळी साहेबांनी स्टँडमध्ये जर बॉल गेला, यशपाल माळी स्टँडच्या अगदी मधोमध चेंडू पडला तर विशेष पुरस्कार यशपाल माळी साहेब यांच्याकडून दिला जाणार आहे. 3000 रुपयाचा पुरस्कार असेल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी नक्कीच यशपाल माळी साहेबांच्या नावाने मॅजिक बॉक्स आहे, आणि त्या ठिकाणी जर चेंडू गेला डायरेक्ट मॅजिक बॉक्समध्ये तर 3000 रुपयाचा पुरस्कार त्या बॅटरला दिला जाणार आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला ठाण्याचा गौरव, वाकळंचा चमचमता सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील बक्षिसांच्या स्वरूपातील मिळवलेली सर्वात जास्त पारितोषिक मी म्हणेल बाईकच्या स्वरूपातील केतन म्हात्रे यांच्याकडे आहेत, आणि ते केतन म्हात्रे आणि जोडीला जर पाहिलं तर अनुभव आहे चांगला, आणि मोठमोठ्या स्पर्धा ज्या रवी लिंगालाने कित्येक वर्ष गाजवल्यात, आणि रबर बॉल स्पेशलिस्ट बॅटिंग देखील कित्येक वर्ष आम्ही रवीची पाहिली आहे. तर रवी लिंगाला मॅडी आणि जोडीला जर पाहिलं तर केतन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत सावध एक्सप्रेस आणि भिवंडीतील एक ख्यातनाम खेळाडू, गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे किरण पाटील. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 43. अध्यक्ष चषक पावसाळी क्रीडा स्पर्धा. पहिला बॉल अतिशय वेगात. ओहो, पहिल्याच बॉलवर किरणने केतनला प्रभावित केलं होतं, आणि पुन्हा एकदा त्याचाच उल्लेख करू आम्ही. खेळपट्टीवर जे पाणी पडलंय ना, त्या पाण्यामध्ये बॉल आपटला, आणि त्याचा फायदा या ठिकाणी. परंतु पहिल्या डावातील शेवटची ओव्हर कोण विसरेल? अमेय लाडने फक्त 1 धाव दिली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, आणि त्याच्या ॲक्शनने मला तर वाटतं भिवंडीकरांना बुरळ घातली असेल. अशा पद्धतीची गोलंदाजी मात्र अमेय लाडने पहिल्या डावात केली आहे रवी लिंगाला. एक वेगळा फटका खेळलाय. थर्डमॅन क्षेत्रात बॉल जातोय.
ताकद नाही तर इकडे फक्त कलात्मकता दाखवली. टायमिंग केलं रवीने आणि 2 धावा पूर्णही केल्या. उसळत्या बॉलला दिशा दिली, अप्परकट त्या ठिकाणी केलं. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावर, 43 धावा. तसं पाहिलं तर मोठं आव्हान नाहीये, परंतु या धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच रंगू शकते. त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील बालाजी एकर्सला. त्विषा 11, रिची, जितू, निलेश, डोंबिवली या टीमला आपण या ठिकाणी पाहतोय. सुजित दादा असतील, प्रमोद म्हात्रे असतील, या टीमच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवी हाही स्ट्रोक खेळत असताना थोडेसे डबल माइंड जरूर झाले होते. उसळीचा अंदाज नव्हता आला, परंतु 1 धाव त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केली आणि धावसंख्या 4 वर जाताना पाहायला मिळते आपल्याला. केतन म्हात्रे समोर जर पाहिलं तर किरण पुन्हा एकदा. यावेळेला केतन बॅकफुटला गेले. या बॉलला जर पाहिलं तर कव्हर पॉईंटच्या दिशेने ढकललाय. 1 धाव तिकडे पूर्ण केली आहे, म्हणजे संधी नाही दिली आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. आजचा दिवस कोण बाजी मारणार, आजच्या दिवसात कोण जिंकणार याची चर्चा आहे. काल टेंबिवली मात्र अंतिम फेरीत दाखल झाली, बरोबर. किरण, रवी लिंगाला, वाह काय टायमिंग केलंय. मॅडीची मॅड करणारी फलंदाजी पाहायला मिळते. सिक्सर. लागेल किरणकडे ती क्षमता आहे ती दाखवावी लागणार आहे, कारण आता या षटकारानेची धावसंख्या 11 वर जाते. 4 षटकांचा हा खेळ आहे आणि 43 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. रवी लिंगाला, केतन म्हात्रे यांना आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेटला ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते आणि सरळ बॅटने क्रिकेट खेळणारे या क्रिकेटमध्ये यशस्वी होताना बऱ्याचदा आम्ही पाहिलंय. या वेळेला चांगला बॉल होता, खेळला खरा रवीने, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. 1 धाव तिकडे मिळेल आणि पहिलं षटक किरण यांचे या ठिकाणी संपले खरं, परंतु धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. अजूनही जर पाहिलं तर 3 षटकं बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक मोठी मॅच, मोठी स्पर्धा, अध्यक्ष चषक, रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासातील महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा. कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता भिवंडीच्या माणकोली गावामध्ये अध्यक्ष चषक पार पड़ता है. देखिए पहले ओवर की समाप्ति पे हम देखते हैं चंदू सर, तो मैं समझता हूं कि त्यूषा, रिची, जीतू, नीलेश, डोंबिवली का जो पड़ला है वो भारी है. उसकी वजह है कि जो फ्रंट लाइन बॉलर थे उन पर 12 रन आए और केतन म्हात्रे और रवि लिंगाला इस वक्त मैदान पे मौजूद है. अब दूसरे ओवर के लिए देखना है कि किस गेंदबाज को मोर्चे पे लगाया जाता है. समय में कॉपरेट करें प्लीज. मेरे ख्याल से अक्षय ठेटे को, पिछले मैच के हीरो, उनको मोर्चे पे लगाया गया है. आप देख रहे हैं मानसून क्रिकेट की जान, सुजीत तात्या की शान, अध्यक्ष चषक BCA में आप सभी का हार्दिक स्वागत है. आज भारत के रति महारथी आपस में टकराते हुए. अगला मैच सिल्वर स्टार बनाम विक्रांत केने प्रतिष्ठान. टॉस को चंदू सर किसने जीता था? विक्रांत केने प्रतिष्ठान ने, और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. तर पाहूया इकडे कमबॅक करायचं आपल्या टीमसाठी आणि अक्षय थेटे नांदगावच्या या खेळाडूला आमंत्रित करण्यात आलंय. मागील मॅच गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. छोट्या चणीचा परंतु अचूक गोलंदाजीचा अशी ओळख आहे अक्षय थेटे यांची. 3 ओव्हरमध्ये 31 करायच्यात, म्हणजे तसं पाहिलं तर सोपं वाटतंय, परंतु तेवढंही सोपं नाहीये. एखादं चांगलं षटक सिद्दीक सर जर आलं ना तर मात्र बालाजी एकर्स सुद्धा मॅचमध्ये येऊ शकेल. अक्षय थेटे त्यासाठी आलेले आहेत. पहिलाच बॉल वेगात उसळी होती. रवी मात्र त्यालाही खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु 1 धाव पूर्ण केलेली आहे. लेट हुक शॉट खेलना चाहता, बल्ले के ऊपर लगी थी. फाइन लेग पे खिलाड़ी सुहास पवार थे. 1 रन आता हुआ 13 पे पहुंचा स्कोर. प्रत्येक बॉल हा विचारपूर्वक टाकायचा आहे, प्रत्येक बॉल हा विचारपूर्वक टोलवायचा आहे,
कारण इकडे मिळालेला प्रत्येक विजय हा अध्यक्ष चषकाच्या पहिल्या नंबरच्या ट्रॉफीच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणार आहे. या वेळेला वेगळा फटका खेळलाय, थोडेसे शफल झाले, आडव्या बॅटने खेळला, स्क्वेअर लेगला हा फटका, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. अक्षय थेटेला समजणं देखील तेवढं सोपं नाहीये. हा गोलंदाज सुरुवातीला पाहिलं तर सहज गती असं वाटेल की अरे आम्ही या ओव्हरमध्ये रन बनू, परंतु अक्षय देखील अचूक टप्प्याची फसवी गोलंदाजी ही देखील अक्षय सातत्याने करताना पाहायला मिळालेत आणि म्हणून मोठमोठ्या टीमने सुद्धा अक्षयला आपल्या टीममध्ये स्थान दिलंय. हे पहा अप्परकट यावेळेला केलाय आणि बॉल थर्ड मॅचच्या क्षेत्रात अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय जरूर आणि तिकडे जबरदस्त एफर्ट्स दाखवले गेले खरे. अपर कट किया था और गेंद बाउंड्री के बाहर चली गई, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के. देखिए इस तरह 4 पहले वो कैच के लिए गए थे, मिस जज किया था, वहाँ पे जजमेंट उतना अच्छा नहीं था. चेन्नई बोइंड ने इस वक्त बालाजी एकर्स को ऑल द बेस्ट कहा, लेकिन ऑल इज वेल नहीं. तर धावफलक जर पाहिला तर आता पुढे जात असताना आपला पाहिला मिळेल 18 धावा धावफलकावर आहेत अक्षय थेटे आणि दुसऱ्या बाजूला रवी लिंगाला. पार रवी जसा बॉल तसा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. उसळत्या बॉलवर काही अप्पर कट्स त्यांनी केले, काही पुलचा एक जबरदस्त फटका देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आणि मेरिटनुसार देखील क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न रवी यांच्याकडून होतोय. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु भाग्यशाली राहिले. अशा ठिकाणी चेंडू पडला ज्या ठिकाणी फिल्डरच नव्हते. यष्टीरक्षक आणि पाठीमागचे फिल्डर यांच्या मधोमध बॉल पडलाय. एकच धाव मिळेल. सबसे बड़ी बात है चंदू सर के अभी तक अक्षय टेटे ने बल्लेबाजों को बैकफुट पे ही रखा है. कारण आहे त्याचं उसळते चेंडू सातत्याने प्रस्तुत करतायत. पाण्यामध्ये चेंडू आपटण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी होतोय आणि धावफलक जर पाहिला तर 19 वर हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 43चा करायचा आहे पाठलाग. केतनसाठी अक्षय थेटेचा हा बॉल काय टाकलाय, म्हणजे या अक्षय थेटे यांची उंची देहयष्टी पाहून कोणाला वाटेल का अशा प्रकारचा बॉल टाकला जाऊ शकतो, परंतु काय बॉल टाकलाय, लाजबाब अक्षय. ग्रेट बॉल फ्रॉम अक्षय टेटे, द वॉरियर ऑफ नानकर. अक्षयचा वेग बरंच काही सांगून जातोय. अक्षयकडे अचूकता आहे, समोर केतन म्हात्रे आहेत. हो हाही बॉल थोडासा उसळता होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही होताना पाहायला मिळालं आणि संघ नायकाने जो विश्वास ठेवला होता ना की धावसंख्येला लगाम घालायचा आहे, अक्षयने ते काम कम्प्लिटली या ठिकाणी पूर्ण केलंय. फक्त 8 धावा अक्षय थेटेने या षटकात खर्च केलेल्या आहेत. म्हणजे आता 2 षटकांमध्ये धावा झाल्यात, 20 2 षटकांमध्ये धावा पाहिजे आहेत त्या 23. मैच बन गया है, पानी अब गर्म हो चुका है. 43 का टारगेट है. देखिए दो जब बेस्ट वर्सेस बेस्ट मैच रहता है तो बहुत ही इलेक्ट्रीफाई माहौल रहता है और वैसे माहौल भी है, मानो बिजलियां कड़क रही है मैदान पे. तीसरा ओव्हर कौन करेगा इसकी चर्चा हो रही. नक्कीच आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. टीमची एक मीटिंग होते, तिकडे संघनायक असतात, टीममधील सिनियर खेळाडू असतात ज्यांच्यामध्ये चर्चा होते. कारण विजयाचे श्रेय घेणारे तर भरपूर असतात, परंतु पराभवाचं खापर नंतर कॅप्टनच्या डोक्यावर फोडलं जातं की तू हा निर्णय का घेतला म्हणून. त्यामुळे तिकडे एक चर्चा झाली, त्यानंतर एक निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर हिमांशू पाटील यांच्या हातात चेंडू तो सोपवण्यात येतोय की काय. आणि यस, हिमांशू पाटील यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात येतोय. या मैदानाचा त्यांनाही अनुभव असणार आहे कारण इकडनं त्यांचंही गाव जवळ आहे. देखिए दोनों सीधे हाथ के बैट्समैन है, यही कारण है हिमांशु जो के बाएं हाथ के गेंदबाज है उनको मोर्चे पे लगाया गया है. हालांकि ऑप्शन के तौर पे सुहास पवार भी एक ऑप्शन है. यस, परंतु माझ्या मते खेळपट्टीवर जे पाणी आहे त्याचा तीच बाब कुठेतरी इकडे निहाळली असावी आणि सुहास यांच्यापेक्षा थोडीशी जलद गतीने गोलंदाजी येऊ शकते. कदाचित यामुळे त्यांच्या हातात चेंडू सोपवला असेल आणि आता 12 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. अध्यक्ष चषकाची चर्चा सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. पहिला बॉल अतिशय वेगात पाठीमागे जातोय मग, परंतु ओ हो काय बॉल टाकलाय हिमांशूने. बॅट्समनला तर कळला नाही आणि पाठी दीपू सुद्धा बीट झाले. एक धाव आली. बिल्कुल मैं समझता हूं कि यहाँ पे किस्मत का साथ मिला बल्लेबाज को. 11 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सलामीची जोडी आहे रवी आणि केतन मैदानाच्या आतमध्ये. हो इकडे रवी काहीतरी वेगळं करायला गेले, परंतु दिशा नियंत्रण नव्हतं आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. देखिए इस तरह के
कट टू कट स्कोर में आपको वाइड गेंदों से बचना होता है। नक्कीच वाईट बॉल। ओ हो आता लेंथवर आले रवी, स्वतः आश्चर्यचकित झाले, डोक्याला हात लावलाय, मी काय करून बसलो, मी चुकी झाली। कदाचित अगदी शेवटच्या क्षणी त्यांना कळलं असेल हा चेंडू मी जर आणखी वेगळ्या पद्धतीने खेळलो असतो तर धाव आली असती, परंतु तसं नाही झालं। हिमांशूने डॉट बॉल टाकलाय। यावेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही उसळी जर पाहिलं तर धावा देऊन गेलेली आहे। 2 धावा तर सहजगत्या, कारण वाईट बॉल आलाय, 1 धाव इकडे घेतली गेलेली आहे। डॉट बॉल आला खरा, परंतु आता धावाही आलेल्या आहेत। देखिए इस तरह की विकेट पे तेज गेंदबाज को कंधे का कम इस्तेमाल करना होता है। रबर बॉल आहे, तुम्हाला तुमच्या वेगाचा कंट्रोल पाहिजे, बाउन्सचा किती करायला पाहिजे या सगळ्यांचा कंट्रोल पाहिजे। आणि इकडे स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पंच नो बॉल त्या ठिकाणी घोषित करतायत आणि धावफलक जर पाहिला तर आता पुढे जाईल आणि यानंतर फ्री हिट देखील असणार आहे। तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजाने या ठिकाणी केलेली आहे। देखिए दीपेश माली थोड़े से नाराज लग रहे हैं क्योंकि उनको पता है कि तेज गेंदबाज हमेशा एग्रेसिव रहता है, लेकिन कहते हैं कि तेज गेंदबाज को इस तरह की स्थिति में सर पे बर्फ रख के गेंदबाजी करना चाहिए। या ठिकाणी मात्र या सगळ्याच बाबी खूप महत्त्वाच्या आहेत। 26 धावा धाव। यस, पाहूया निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे, काय निर्णय या ठिकाणी येणार। अध्यक्ष चषक आज चर्चा पाहायला मिळाली, अतिशय सुंदर मैदानामध्ये मानकोलीच्या ही स्पर्धा रंगली गेलेली आहे। कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता अगदी चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगल्या ट्रॉफीज आणि इकडे निर्णय येतोय नो बॉल आहे। आणि पाहूया या फ्रीडचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल। चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय, विविध कॅमेऱ्याशी अगदी ड्रोननेशी देखील आपण पाहिलं। समालोचकांची फौज आहे अक्षरशः या ठिकाणी आणि त्याचबरोबरने सगळ्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे, ही देखील बाब आहे। ओहो, इकडे बॉलला मात्र टर्न केलं, थोडासा बाउन्स दिला, हिमांशू कमबॅक करतायत। फ्री हिटवर धावच येऊ नाही दिलेली आहे, 26 वर धावसंख्या थांबली आहे। बिल्कुल इस मर्तबा गेंद को लगभग गुडलैंड के आगे से राइज किया था। 9 बॉल 17 धावांची आवश्यकता। अतिशय अतिडडीचा सामना इकडे पाहायला मिळतोय। 9 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता, विकेट एकही गमावली नाहीये, हा डोंबिवलीचा प्लस पॉइंट आहे। परंतु आम्ही अजूनही मॅच मध्ये आहोत हे भिवंडी सुद्धा सांगते। ओ, एक वेगळा स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय, रवीचं कौतुक होणं गरजेचं आहे। पाहिलंच नाही बॉलकडे आणि बॉलला पाठीमागे पाठवलं, एका हाताने न बघता मारलेला हा षटकार। नो लुक शॉट खेला है, रिप्ले में साफ नजर आएगा, नो लुक शॉट खेला है। और हमने कहा था कि केतन मात्रे का जो शॉट था वो शॉट ऑफ द टूर्नामेंट था, लेकिन अब शॉट ऑफ द टूर्नामेंट ये नो लुक शॉट है। नक्कीच मॅड करणारी मॅडीची बॅटिंग आज मात्र सगळेच या ठिकाणी पाहत आहेत। एका हाताने न बघता पाठीमागच्या बाजूला षटकार खेचलाय रवी लिंगाला। आई थिंक ये कनेक्ट द पेस ऑफ द बॉलर ऑल्सो। कमाल का स्ट्रोक खेला है, अद्भुत शॉट है, शॉट ऑफ द टूर्नामेंट। या स्ट्रोकने जो दबाव जो निर्माण केला होता ना तो हटवलाय, कारण 6 धावा आलेल्या आहेत या स्ट्रोकवर आणि त्याच्यामध्ये रवीची कल्पकता पाहणं किती आहे। एकाच वेळेला 2-2, 3-3 फटक्यांसाठी रेडी सुद्धा असतो रवी। हो 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 हो, आता मात्र फलंदाजाची टेस्ट घेतली आहे रवीची सुद्धा। जरी या अगोदरच्या बॉलवर षटकार आला असेल परंतु काय हिमांशूने बॉल टाकलाय, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी फलंदाजाने केली आहे। बिल्कुल देखिए बहुत ज़बरदस्त नोक झोंक चल रही है, बहुत ज़बरदस्त तू मैं चल रही है, बहुत ज़बरदस्त योग्य बॉल होता, फेयर बॉल। 7-11, 7 चेंडू 11 धावा। कधी मॅच भिवंडीला, कधी मॅच डोंबिवलीला, डोंबिवली भिवंडी, भिवंडी डोंबिवली अशी मॅच मात्र या ठिकाणी आहे। ओ हो हो, आणि भिवंडीहून डोंबिवलीला जायला आता माझ्या मते रस्ता सुद्धा झालाय लवकरच इकडे। 1 ओवर में 11 रन चाहिए, चेसिंग कंपलसरी है। कल गोरसई भी 10 विकेट हाथ में रहने के बावजूद 1 रन से मैच हार गई। 1 ओव्हर मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडू 11। ही मॅच ऑन आहे, म्हणजे ही मॅच भिवंडीला सुद्धा राहू शकते आणि डोंबिवलीला नवीन पुलाने सुद्धा जाऊ शकते। तर ते या ठिकाणी पाहायचं आहे मॅच कुठे राहणार, कारण चांगली चुरशीची राहिली ही मॅच आणि यानंतरच्या मॅचच्या सगळ्यांना उत्कंठा असेल, परंतु या मॅचचा रिझल्ट काय लागणार। रवी लिंगाला, केतन म्हात्रे ही जोडी मैदानात आहे, एकही विकेट गमावली नाही, हा डोंबिवलीचा प्लस पॉइंट आहे। परंतु 43 ची मॅच 6 बॉल 11 आणली आहे,
हा सुद्धा भिवंडीचा प्लस पॉईंट आहे, त्यामुळे इकडे संधी दोघांना आहे. सिद्दीक सर काय म्हणाल? यस लेकिन मेरा अपना मानना है मैच अभी भी 50-50 है. ये जो ओवर है ये ऐतिहासिक ओवर होगा या नहीं. देखिए पंकज माली ने भाटाल एक्सप्रेस ने इससे पहला मैच जिता दिया था, लेकिन उनको बचाने के लिए 17 थे या 11 है. पंकज माली के बारे में बताऊंगा कि पिछला जो बाली ट्रॉफी हुआ था सिटी क्रिकेट से सेमीफाइनल में भी हैट्रिक किया था और फाइनल में भी. माझ्या मते इकडे गेल्या वेळेला आरके फ्रीड झाली होती, त्यामध्ये ग्रामीण गटातून पहिल्या दिवशी त्यांना काहीतरी Yes. वैयक्तिक पारितोषिक सुद्धा मिळालं होतं. यस लेकिन देखना है आप उनके सामने रति महारथी है. केतन मात्रे वो नाम है जिससे हर गेंदबाज थर्राता है. नक्कीच, परंतु आता तेवढंच आठवायला लागेल की मी काहीतरी करू शकतो, हे प्रत्येकाला दाखवावं लागणार आहे. पहिला बॉल काय खेळलाय, फेकून दिला, सीमा रेषा पार, षटकार. खराबी नहीं थी चंदू सर. ऐसा लगता है ये जो केतन मात्रे है ना, इनकी कलाइयाँ लोहे की है. जिस तरह से ये शॉट खेला है अफलातून, म्हणजे बॉल तेवढाही खराब नव्हता, परंतु फटका बनवला आणि षटकारामध्ये पाठवला. परंतु मॅच कुठे संपली आहे, मॅच नाही संपली आहे. अशाही पद्धतीच्या मॅचेस येतात. बालाजी एकर्सला कमबॅक करावं लागेल, पंकजला दाखवावं लागेल मी या टीममध्ये काय आहे. हे महत्त्वाचं षटक माझ्या हातात का दिलंय. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा टीमला मॅचमध्ये घेऊन येऊ शकते. ते प्रयत्न मात्र या ठिकाणी पंकजला आता करावे लागतील. या वेळेला उसळता बॉल होता, फटका फसलाय आणि तिकडे यस विकेटची चर्चा आपण करत होतो. केतन म्हात्रेचीच विकेट आलेली आहे आणि मॅच नाही संपली. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कहानी में ट्विस्ट और मैच होता हुआ सुपर हिट. 4 गेंदे 4 रन. जय वाकड़े ने इस वक्त हिमांशु 4 गेंदे 5 रन हिमांशु पाटिल को और महेंद्र मागे को ऑल द बेस्ट कहा है. 1 बाउन्स साठी माझ्या मते तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे का? यस, तिसऱ्या पंचांची मागणी 1 बाउन्स आहे का याकरता या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु सर जोपर्यंत रिझल्ट लागत नाही ना तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही की यानंतर काय होईल. कारण ज्यावेळेला आपण वर्ल्ड कपची फायनल पाहत होतो परिस्थिती बिकट होती. आता वाटायला लागले की मॅच हारते की काय इंडिया. बऱ्याच जणांनी टीव्ही बंद केला, बऱ्याच जणांनी मोबाईल बंद केले आणि जशी परिस्थिती बदलायला लागली जे काही नाचलेत भारतीय अद्भुत. आणि परंतु ते कशामुळे शक्य झालं, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे जो कधी इकडे कधी तिकडे सातत्याने दोलायमान होतो. आणि असंच या ठिकाणी काही होणार का पाहायचंय, कारण भिवंडी आणि डोंबिवली. चंदू सर बात ये कि जो इक्वेशन है 4 में 5 बल्लेबाज थोड़ा दुविधा में रहता है. पिछली गेंद फेयर डिलीवरी थी. नक्कीच योग्य बॉल होता आणि आता 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. रायगडच्या सावळेगावचे फलंदाज अक्षय पवार बॅटिंगसाठी आलेत. समोर जर पाहिलं बाटाळा एक्सप्रेस म्हणजेच पंकज माडी यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. हो, काही बॉल जर पाहिला तर चांगला आहे. बॅटची कडा घेत पाठी जाईल आणि केवळ एकच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि मॅच मधील चुरस वाढत चालली आहे. 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. आज की सबसे बड़ी बात है कि तमाम मुकाबले बहुत ही कट टू कट जा रहे हैं. फोटो फिनिश. यस, हे प्रोफेशनल क्रिकेट आहे आणि व्यावसायिक क्रिकेटच्या संघात कोणाचाही नंबर लागत नाही. त्यासाठी खूप सारे मेहनत आणि खूप साऱ्या पायऱ्या चढाव्या लागतात. ओहो, परंतु रवी लिंगाला काय टायमिंग, सहजगत्या या बॉलला जे काही लपेटलंय ना अगदी फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी चांगली मॅच झाली. बालाजी एकर सुद्धा चांगलेच खेळले, परंतु त्विषा 11 रिची, जीतू, निलेश डोंबिवली या ठिकाणी विजय साकार करतायत. बिंगड़ी स्ट्रोक खेला था, स्विंग कर दिया था ऑन साइड में 6 रन. तो हार्ड लक विराट चोरगे एंड हार्ड लक बालाजी एकर्स एंड कांग्रेचुलेशन केतन मात्रे एंड ऑल टीम. इस मैच के मैन ऑफ द मैच हैं अमय लाट, जिन्होंने आखिरी ओवर में सिर्फ बल्ले से 1 रन दिया. या अमय लाड सध्या चर्चा आहे या खेळाडूची. आणि ज्याने शेवटची ओव्हर सोपं नाहीये, शेवटच्या ओव्हरला बॉलिंग करणं आणि एकच धाव देणं या मॅचचा टर्निंग पॉइंट अमय लाड ठरले. आणि अमय लाड या तुमची आम्ही वाट पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी.
मनोज पाटील साहेब या, आपल्याला हा पुरस्कार द्यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. अमय लाड या.